मित्रांनो, एकदा तथागत गौतम बुद्ध एका गावातून जात होते आणि तथागत गौतम बुद्धांचं नाव ऐकून एक माणूस संतापाने त्यांच्या समोर आला. त्याचा काही राग असेल, त्याचा तथागत गौतम बुद्धांवर काहीतरी राग असेल आणि तो तथागत गौतम बुद्धांना शिव्या देऊ लागला, शाप देऊ लागला, अपमान करू लागला, अपशब्द बोलू लागला. पण तथागत गौतम बुद्ध एकदम शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. बराच वेळ झाला. तो माणूस थांबला आणि म्हणाला की मी इतका अपमान करत आहे तरी तुम्हाला राग का येत नाही. त्यावर तथागत गौतम बुद्ध हसले आणि म्हणाले, समजा तुम्ही एखाद्याला भेटवस्तू दिली आणि त्याने ती जर ॲक्सेप्ट केली नाही तर ती भेट कोणाकडे राहते? त्यावेळेस तो माणूस म्हटला, माझ्याकडे. तथागत गौतम बुद्ध म्हणाले की तुझा राग आणि तुझ्या शिव्याही मी ॲक्सेप्टच केल्या नाहीत, तर मग त्या तुझ्याकडेच राहिलेल्या आहेत. आणि त्या माणसाचे डोळे उघडले, त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. मित्रांनो, दुसरी कथा आहे. एक शिष्य तथागत गौतम बुद्धांना म्हणाला की गुरुदेव, जीवनात इतकं दुःख का आहे? बुद्ध म्हणाले, कल्पना कर, एखादा बाण तुला लागला, तुला वेदना होतीलच, बरोबर? तुला जर बाण लागला तर तुला वेदना ह्या होणारच. पण त्यानंतरही जर तू स्वतःला जर दुसरा बाण मारला तर तो शिष्य म्हटला की वेदना आणखी वाढणार. तथागत गौतम बुद्ध म्हणाले, जीवनातील संकट हा पहिला बाण आहे. तो अनेकदा आपल्या हातामध्ये नसतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये काही असे बाण असतात, काही अशी संकटं असतात जे आपल्या हातामध्ये नसतात. परंतु त्या संकटापासून कसलाही बोध न घेता परत आपण तेच संकट जर स्वतःवर जर ओढावून घेत असोल तर मित्रांनो, तो दुसरा बाण हा आपल्याला स्वतःलाच मारत असतो. आणि तिसरी कथा आहे की एक विद्वान माणूस तथागत गौतम बुद्धांकडे ज्ञान घेण्यासाठी आला आणि आल्यानंतर तो ऐकण्यासाठी आला होता की तथागत गौतम बुद्ध काय सांगतील. त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी, त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी, त्यांचं ज्ञान ऐकण्यासाठी आला होता. परंतु आल्यापासून त्याची जी बडबड जी सुरू होती, मला हे माहीत आहे, मला ते माहीत आहे. आणि त्यानंतर मग तथागत गौतम बुद्धांनी त्याला एका कपामध्ये पेय दिलं, आपण चहा समजू. त्याला चहा दिला आणि तथागत गौतम बुद्ध त्या कपामध्ये त्याच्यासमोर चहा भरतच राहिले. आणि कप भरला तरीसुद्धा ते चहा ओततच राहिले. चहा बाहेर सांडू लागला. तो विद्वान घाबरून म्हणाला, गुरुदेव, कप भरलेला आहे, आता त्यामध्ये आणखी काही मावणार नाही. बुद्ध शांतपणे म्हणाले, तुझं मनही याच कपासारखंच भरलेलं आहे. जोपर्यंत मन रिकामं करत नाहीस तोपर्यंत नवीन ज्ञान त्यामध्ये कसं मावेल? आणि त्या क्षणी त्या विद्वानाला खरा धडा मिळाला. आता मित्रांनो, आपण 3 कथा पाहिल्या आणि या 3ही कथा मला कधी आठवल्या ज्यावेळेस मी नरेंद्र मोदी यांचं आता ती शेवटची व्हिडिओ क्लिप पाहिली फेसबुकवर आणि त्यांच्या पाठीमागं तथागत गौतम बुद्धांची मूर्ती होती, अतिशय सुंदर मूर्ती. आता मित्रांनो, तथागत गौतम बुद्ध पहिल्या कथेमध्ये काय सांगतात बघा की एक माणूस तथागत गौतम बुद्धांना शिव्या देतो, परंतु तथागत गौतम बुद्ध त्या शिव्या ॲक्सेप्ट करत नाहीत. एकीकडे नरेंद्र मोदी यांचं एक जुनं विधान आहे. नरेंद्र मोदी म्हणतात की रोज मी किलोने शिव्या खातो. त्यांनी ते वेट वगैरे काहीतरी सांगितलं होतं आणि तो व्हिडिओ तुमच्यातील अनेक जणांनी पाहिला असेल की मी रोज इतक्या किलो शिव्या खातो. परंतु जी भावना तथागत गौतम बुद्धांची आहे ती नरेंद्र मोदी यांची आहे का? कारण जो खुन्नस नावाचा जो प्रकार आहे, काय असतं, बोलणं सोपं आहे, वरून मुखाने बोलणं वेगळं. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता टीर कापे, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे.
तसं नरेंद्र मोदी हे बोलण्यामध्ये पटाईत आहेत. ते याच्यापेक्षाही अतिशय चांगलं सुंदर उदाहरण तथागत गौतम बुद्धांचं देतील, परंतु आचरण मात्र पूर्णपणे विपरीत असेल. आणि त्यांची ती खुन्नस, आणि जर मित्रांनो ती जर खुन्नस नसती तर ती दिल्लीच्या रस्त्यावर दिसली नसती. 25 दिवस विद्यार्थी आंदोलन करत होते. तिथं गेले असते स्वतः किंवा आपले प्रतिनिधी पाठवले असते, चर्चा केली असती, मागण्या मान्य केल्या असत्या. परंतु खुन्नस खूप महत्त्वाची आहे. आणि ही खुन्नस काही नरेंद्र मोदी यांची एकट्याची नाही, ही खुन्नस RSSची आहे. ही खुन्नस तुम्हाला सांगितलं की अहंकाराची आहे, वर्णवर्चस्वाची आहे. आणि या वर्णवर्चस्वावादामुळे आपल्या भारत देशाचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, एवढं मोठं. खरं तर मला एक स्वामी विवेकानंद यांनी जे सांगितलेलं आहे त्याबद्दल बोलायचं होतं. उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोलणार आहे. स्वामी विवेकानंद यांनी तथागत गौतम बुद्धांच्याच अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज तो विषय नाही, परंतु तुमच्या उत्सुकतेपोटी तो विषय लक्षात असू द्या. ही खुन्नस वर्णवर्चस्ववादाची आहे. ही खुन्नस जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रभू रामचंद्राचा कशा पद्धतीने या लोकांनी अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा या लोकांनी कशा पद्धतीने अपमान केला, तथागत गौतम बुद्धांचा या लोकांनी कशा पद्धतीने अपमान केला. आणि एवढंच नाही तर गोळवलकर यांचं बंच ऑफ थॉट्स वाचा, त्यांचे विचार पहा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल यांच्या नसानसामध्ये खुन्नस भरलेली आहे. परंतु तथागत गौतम बुद्धांची आपण पाहिलेली जी दुसरी कथा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी तुम्हाला बाण मारलेला आहे, RSSने डंख मारलेला आहे, अनेकदा मारलेला आहे, परंतु आपण त्यापासून काही बोध घेत नाहीत. उलट आपण अजून स्वतःलाच बाण मारून घेत आहोत, अजून संकट ओढून घेत आहोत. आपली बहुजनांची संख्या एवढी मोठी प्रचंड असताना सुद्धा उपयोग काय आहे? म्हणजे मुठभर असणारे संख्येने लोक तुमच्यावर राज्य करत आहेत आणि तुम्ही 80-85% असून सुद्धा परत परत तेच संकट स्वतःवर ओढावून घेत आहात आणि ते तुम्हाला बाण मारत आहेत. लक्षात ठेवा, बुद्ध काय म्हणतात की पहिला बाण कदाचित आपण थांबवू शकत नाही. म्हणजे आतापर्यंत जी संकट आली कदाचित ती थांबवता नाहीत आली, पण दुसरा बाण मारायचा की नाही हा निर्णय आपल्या हातात असतो आणि तो घेता आला पाहिजे. आणि तिसरं उदाहरण मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, एखादा आत्ममग्न माणूस कसा असतो, स्वतःबद्दलच बोलायचं. नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेण्याची हिंमत करत नाहीत, कारण विचारधारा ही RSSची आहे आणि ही माणसं आत्ममग्न माणसं आहेत. लक्षात घ्या, स्वतःबद्दलच बोलायचं, स्वतःबद्दलच सांगायचं, दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही. आणि त्यामुळे यांना तथागत गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान विचार कळालेत का? तर कदापिही कळणार नाहीत. लक्षात ठेवा, यांचं मन हे अगदी त्या पद्धतीने आहे, आत्मप्रौढाने. लक्षात ठेवा, आता तुकाराम महाराजांनी यांच्याबाबत अत्यंत सुंदर शब्द वापरलेले आहेत. घोडे काय थोडे वागविते ओझे. हे असं फुकटचं ओझं वाहण्याचं काम करतात, जसं खादल्याची गोडी देखील्यासी नाही. जीवनाचं खरं सार काय आहे बघा. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, वेदाचा तो अर्थामासीच ठावा, एरांनी व्हावा भार माथा. हे केवळ भार वाहणारे आहेत, भार वाहणारे बैल आहेत. लक्षात ठेवा, यांना स्वतःला जीवनाचं सार कळलेलं नाही, यांना समता कळलेली नाही, यांना माणुसकी कळलेली नाही. आणि त्यामुळे हे विषमतेचं ओझं, वर्णवर्चस्ववादाचं ओझं, अहंकाराचं ओझं हे वाहत आहेत. लक्षात ठेवा, आणि या ओझ्याने हे दुसऱ्याचं ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. आणि त्यामुळे जोपर्यंत यांचं मन रिकामं होणार नाही, जोपर्यंत यांचा कप जो विषमतावादाने भरलेला आहे, वर्णवर्चस्ववादाने भरलेला आहे, अहंकाराने भरलेला आहे, जातीय अहंकाराने भरलेला आहे, तो कप जोपर्यंत रिकामा होत नाही तोपर्यंत त्यामध्ये समतेचं तत्त्वज्ञान भरता येणार नाही, तोपर्यंत त्यामध्ये मानवतेचं तत्त्वज्ञान भरता येणार नाही.
या तीनही गोष्टी मूर्ती लावण्याच्या अगोदर नरेंद्र मोदी आणि RSSने समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.